नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अथर्व आकाशला विचारत असतो, आकाश, अरे ते डॉक्टर संकर्षण कुठे गेलेत? तेव्हा आकाश म्हणत असतो की कोलतेला चेक करायला गेलेले आहेत. तेव्हा इथे भूमीसुद्धा तिथे बसलेली असते. तेव्हा अथर्व विचारत असतो, ताई तू इथे कशी आलीस? तेव्हा भूमी म्हणत असते की माझं डॉक्टर संकर्षण यांच्याकडे काम होतं, म्हणून मी आले होते. तेव्हा इथे भूमी तसं म्हणाल्यानंतर आकाश तिच्याकडे लगेच रागाने बघायला लागतो. तेव्हा इथे भूमी मात्र त्याच्याकडे आता नॉर्मलच बघत असते, कारण तिला इथे कुठल्याही पद्धतीचा विषय वाढवायचा नसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दीपकने रागिनीच्या सांगण्यावरून कोलतेचा जीव घेतलेला असतो आणि आनंदाने ही बातमी रागिनीला सांगायला आलेला असतो. तेव्हा इथे दीपक येतो, गाडीमध्ये बसतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय रे दीपक, सांगितलेलं काम झालं का? दीपक म्हणतो, हो मॅडम, काम झालेलं आहे, तो कोलते गेला. तेव्हा रागिनी म्हणते, नक्की ना, कोलते मेला याची खात्री केली आहेस का तू? तेव्हा दीपक म्हणतो, हो मॅडम, अहो 100 सापांचं विष जरी एका बाजूला असेल ना, ते सुद्धा इंजेक्शन मारू शकतो, त्याचं पाणी करू शकतो. पण तुम्ही दिलेलं जे इंजेक्शन आहे ना, ते मात्र खूपच जास्त पॉवरफुल आहे. त्या एका इंजेक्शनने कोलतेचा जीव घेतला मॅडम. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते, ए बाबा बास बास कर, इतकं पण माझं कौतुक करू नकोस. अरे कशाला मस्का लावतोयस मला? तू ऑलरेडी माझ्या गुड बुक्समध्ये आहेस. तेव्हा दीपक म्हणत असतो, नाही मॅडम, मस्का लावत नाही आहे, पण खरंच सांगतोय, तुम्ही ज्या पद्धतीचं इंजेक्शन देता, जर ते एक कुणाला दिलं ना, तर माणसाचा जीव जाग्यात जाऊ शकतो. तेव्हा रागिनी म्हणते, बरं बास झालं आता, आत्ताच एवढं हुरळून जाऊ नकोस, अजून खूप मोठं काम बाकी आहे. आपल्याला आता डॉक्टर संकर्षण आणि इथे आकाश यांच्यामध्ये भांडण लावून द्यायचं आहे. तेव्हा इथे दीपक म्हणतो, ते कसं काय? रागिनी म्हणते, बाबा, तुला सांगितलंय तेवढंच फक्त कर ना, बाकीचा विचार करायच्या गोष्टी असतील ना, तो विचार मी करणार, कळलं ना तुला? तेव्हा दीपक म्हणतो, ठीक आहे. रागिनीने काही माणसांना आणायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, दीपक, हे घे, हे आहेत तुझ्या कामाचे पैसे, तुझ्या चोख कामाचे पैसे. तेव्हा इथे दीपक म्हणतो, थँक्यू मॅडम. तेव्हा रागिनी म्हणत असते की ही तीच माणसं आहेत ना ज्यांना मी बोलावले? तेव्हा दीपक म्हणतो, हो मॅडम, ही तीच माणसं आहेत, तुम्हाला हवी होती ना, विश्वासातली माणसं घेऊन आलो आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे बाबांनो, पण काम अगदी व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम, अहो त्यांचं आयुष्यच गेलं आहे इथे मारामारी करण्यामध्ये, तुमचं काम ते चोखच करणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणते, आधी मी हॉस्पिटलमध्ये जाणार, मला जे काही काम करायचं आहे, जसं नाटक करायचं आहे तसं मी करणार. मी आग लावून झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी यायचं, मी तुम्हाला तसा मेसेज करेन, कळलं का रे दीपक? तेव्हा दीपक म्हणतो, हो मॅडम, कळलं मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी येत्याने म्हणत असते, आकाश, अरे हे सगळं कसं घडलं? कुठे कोलते? कोलतेचा जीव कसा काय गेला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं होतं, पण नंतर काय झालं काय माहिती, तो जिवंत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे संकर्षणसुद्धा आलेला असतो. संकर्षण म्हणतो, मी कोलतेला चेक केलं, कोलते इज नो मोर. असं म्हणाल्यानंतर इथे आता त्याची बायको खूपच जास्त रडत असते. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो कोलतेच्या जाण्याचा. खरं तर कोलतेचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं, पण इथे रागिनीमुळे कोलतेचा जीव गेलेला आहे. पण असा काही कांगावा करत असते, जशी काही नामा निराळी, सगळं काही करून सवरून नामा निराळीच राहते. त्यानंतर संकर्षणला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, कारण आत्ताच्या काळामध्ये इथे संकर्षणकडून जेवढे ऑपरेशन झालेले असतात ते सगळे सक्सेसफुल झालेले असतात. त्यामुळे इथे आता कोलतेचा जीव कसा काय जाऊ शकतो असा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोलतेची बायको रडत असताना रागिनी म्हणते की मी जाते, किती रडते ती बाई, तिला जाऊन मी जरा सांभाळते. तेव्हा प्रेक्षकांनो, संकर्षण म्हणत असतो की मला कळत नाही आहे की कोलते कसा काय गेला. आजवरच्या माझ्या इथे आता इतके ऑपरेशन केले, त्याच्यामध्ये एकसुद्धा पेशंट दगावला नाही आहे, मग कोलते कसा गेला मला कळत नाही आहे. ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. तेव्हा अथर्व म्हणतो, डॉक्टर, तुम्ही तर म्हणाला होतात की इंजेक्शन दिल्यानंतर 12-13 तासामध्ये शुद्ध येईल म्हणून.
तेव्हा संकर्षण म्हणतो, तेच तर मी म्हणतोय ना, तो जाऊ कसा शकतो? मला त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तेव्हा आकाश म्हणत असतो, कोलते माझा पर्सनल आणि प्रोफेशनल मदत करणारा माझा मित्र होता. तो माझा एम्प्लॉयी नव्हता, तर माझा खास मित्रसुद्धा होता. खूप चांगला माणूस गमावला मी. तेव्हा इथे माझं खूप मोठं पर्सनल आणि प्रोफेशनल नुकसान झालेलं आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, खूपच जास्त कामाच्या बाबतीत डेडिकेटेड होता. अशी शोधून एखादाच एम्प्लॉयी मिळतो, जो कामाच्या बाबतीत इतका प्रामाणिक असतो. खूप जास्त हुशार होता. प्रत्येक काम व्यवस्थितरित्या करायचा. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, कोलते माझ्यासुद्धा खूप चांगले ओळखीचे होते. माझीसुद्धा त्यांनी खूप जास्त मदत केली होती. तेव्हा इथे सगळेजण आता बोलत असताना संकर्षण म्हणत असतो, की तुम्हाला सगळ्यांना मी सॉरी म्हणतोय. मिस्टर आकाश, तुमचं खूप जास्त नुकसान झालं आहे. त्यासाठी खरंच सॉरी. पण ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, कोलतेची बायको रडत असताना त्या ठिकाणी रागिनी असते. तेव्हा इथे नर्स म्हणत असते, की डॉक्टर संकर्षण यांनी ऑपरेशन सक्सेसफुल केलं होतं. मी सुद्धा तिथेच होते आणि त्यांना काही वेळानंतर शुद्धसुद्धा आली असती. त्यांनी मला एक इंजेक्शन द्यायला सांगितलं होतं. ते इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना खरं तर बरं वाटायला हवं होतं. पण असं कसं झालं तेच काही कळत नाही आहे. तेव्हा रागिनी इथे याच गोष्टीचा आता कांगावा करते. रागिनी म्हणत असते, ओ ताई ऐका, ती बघा ती नर्स काय बोलते. अहो ती नर्स म्हणते, की जे इंजेक्शन डॉक्टर संकर्षण यांनी पेशंटला द्यायला हवं होतं, ते इंजेक्शन तिला द्यायला सांगितलं. म्हणजे इथे डॉक्टर संकर्षण यांनी किती मोठा हलगर्जीपणा केला आहे बघा तुम्ही. इथे एखाद्या माणसाच्या जीवापेक्षा त्यांना काय महत्त्वाचं आहे. अहो स्वतः इंजेक्शन द्यायचं, तर इथे त्या नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितलं. असं इकडे या डॉक्टरांनी केलं आहे. तेव्हा इथे आता कोलतेची बायको म्हणत असते, याचा अर्थ काय होतो? माझ्या नवऱ्याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या झालेलाच नाही आहे. त्यांना इथे हळगर्जीपणामुळे मारण्यात आले. या डॉक्टर संकर्षण यांना मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे नर्स म्हणत असतात, ऑपरेशन व्यवस्थित झालं, मग नक्की काय झालं असेल? पण तुला माहिती आहे का? अगं इंजेक्शन देण्याच्या आधी आहे ना, तो मॉनिटरसुद्धा बंद झाला होता. मॉनिटरमध्ये काहीतरी बिघाड होता. त्या माणसाने मला सांगितलं होतं. तेव्हा इथे मॉनिटर बंद झाला आणि नंतरला मी इंजेक्शन दिलं. मग पेशंट दगावला कधी? मी इंजेक्शन देण्याच्या आधी की नंतर? मला तेच काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने ते बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा त्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढत ते कोलतेच्या बायकोला आता भडकवत असते. कारण इथे खरं तर पेशंट आधीच दगावलेला असतो. जेव्हा दीपकने त्याला इंजेक्शन दिलेलं असतं, तेव्हाच त्या कोलतेचा जीव गेलेला असतो. जेव्हा इथे संकर्षणने इंजेक्शन द्यायला सांगितलेलं असतं, त्याच्या आधी तर त्याचा जीव ऑलरेडीच गेलेला असतो. मॉनिटर बंद असल्यामुळे काही कळत नसतं, फक्त एवढंच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोलतेची बायको चिडलेली असते. ती म्हणते, सोडणार नाही त्या संकर्षणला. त्याच्यामुळे, त्याच्या हलगर्जीपणामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय ना, सोडणार नाही मी त्याला. या हॉस्पिटलमध्ये काय काय चालले. तेव्हा इथे आता संकर्षण खूप टेन्शनमध्ये असतो. भूमी म्हणत असते, की डॉक्टर, मला माहिती आहे, जेव्हा एखादा पेशंट वगैरे ऑपरेट केल्यानंतर जातो, तेव्हा आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं, भीती वाटते, हे साहजिकच आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, पण भूमी, माझ्या बाबतीत पहिल्यांदा असं झालं आहे. अगं मीच ऑपरेट केलेला एकही पेशंट आत्तापर्यंत दगावलेला नाही आहे. म्हणून मला या सगळ्याशी कसं डील करावं तेच कळत नाही आहे. कसं टॅकल करू मी या सगळ्याला? मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे. अगं ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं, मग पेशंट कसा काय जाऊ शकतो याचाच मी विचार करतो आहे. हे शक्यच नाही आहे. नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पोस्टमॉर्टमसाठी बॉडी नेण्यात आलेली असते. तेव्हा इथे पुन्हा कोलतेची बायको रडायला लागते. ती म्हणते, अहो मला माझ्या नवऱ्याला डोळे भरून बघू द्या तरी, कुठे घेऊन जाताय तुम्ही त्याला? तेव्हा इथे आता कोलते म्हणत असते, की सोडणार नाही मी त्या माणसाला, त्या संकर्षणला मी सोडणार नाही. त्याने माझ्या नवऱ्याचा जीव घेतला आहे ना. तेव्हा इथे मिसेस कोलते आता ऐकायला काही तयार नसते. ती डॉक्टर संकर्षण यांना मारण्यासाठी गेलेली असते. त्यानंतर रागिनी म्हणत असते, की चला, डॉक्टर संकर्षणबद्दल या कोलतेच्या बायकोच्या मनामध्ये विष तर पेरलं. आता ही जाऊन त्याला जाब विचारेल आणि मग नातेवाईकांनासुद्धा फोन करून तेच सांगेल, की इथे आता डॉक्टर संकर्षण यांनी मुद्दामूनच कोलतेचा जीव घेतलेला आहे.
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तुम्ही शांत व्हा, सगळं काही ठीक होईल. तरीसुद्धा सकाळपासून ना मला कसली तरी भीती वाटतच होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कोलतेची बायको येते आणि म्हणते, काय हो डॉक्टर, तू माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास ना, तू मारलंस ना, जाणून बुजून केलंस ना तू हे सगळं. तेव्हा संकर्षण म्हणतो, हे बघा, तुम्ही शांत व्हा, ही विचारण्याची पद्धत नाही. मी तुमच्या नवऱ्याला व्यवस्थित ऑपरेट केलं होतं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं, मी सांगतोय ना तुम्हाला. तेव्हा इथे नर्स म्हणते, स्वतः इंजेक्शन द्यायचं सोडून त्या नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितलं, ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने. का केलंस तू असं, का माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, हे बघा ताई, हे बोलायची पद्धत नाही, डॉक्टर आहेत ते, तुम्ही डॉक्टरांबरोबर असं वागाल का. इथे आजूबाजूला माणसं आहेत, तुम्ही जरा भानावरती या आणि सोडा बरं त्यांना. पण इथे आता मिसेस कोलते काही सोडायला तयार नसते. तेव्हा आकाश तिथे धावपळ करत येतो. आकाश म्हणतो, हे बघा वहिनी, वहिनी प्लीज सोडा त्यांना, प्लीज ऐका. तेव्हा संकर्षण म्हणत असतो, हे बघा, तुम्ही ना इथे गैरसमज करून घेतला आहे. मी खरंच सांगतोय, मी काहीही केलेलं नाही आहे, मी ऑपरेशन सक्सेसफुलच केलं आहे. तेव्हा इथे मिसेस कोलते म्हणते, हे बघा गप्प बसा तुम्ही, मला सगळं कळलं आहे. इथे स्वतः इंजेक्शन नाही दिलं, नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये मॉनिटर बंद आहे, तरीसुद्धा तुम्ही माझ्या नवऱ्याला तिथे ठेवलं. अहो, इथे नाटक का केलं तुम्ही. माझा नवरा आधीच मेला होता, पण इथे आम्हाला दाखवण्यासाठी ICUमध्ये शिफ्ट केलं. कशासाठी, का केलं तसं. तेव्हा इथे आता कोलतेला मारण्याच्या मागे रागिणीचा हात असतो. पण इथे आता गैरसमज निर्माण व्हावे, आकाश आणि संकर्षणमध्ये भांडण व्हावं, यासाठी हा सगळा प्लॅन रागिणीने घडून आणलेला असतो. आणि त्याच्यामध्ये तिला यश हवं असतं, म्हणून तिने एका निरपराधी माणसाचा जीव घेतलेला असतो. एखाद्या माणसाचा जीव घेतल्यानंतर मनाला हिला शांतता तरी कशी मिळते, या रागिणीला झोप तरी कशी येत असेल. प्रेक्षकांनो, पण जी बाई आपल्या स्वतःच्या भावाचा, वहिनीचा जीव घेऊ शकते, जी बाई आपल्या भाच्याचा जीव घेऊ शकते, एवढंच काय, जी बाई आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेऊ शकते, ती कोलतेचा घेऊ शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो की वहिनी, तुम्ही असं का बोलताय की हे सगळं डॉक्टर संकर्षण यांनी केलं आहे म्हणून. ते का जीव घेतील कोलतेचा, ते असे नाही आहेत, ते असं नाही करणार. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, का नाही करणार. अरे त्यांनी स्वतः बोलणं ऐकलं आहे. काय म्हणाली नर्स, की इथे डॉक्टर संकर्षण यांनी इंजेक्शन द्यायचं होतं, ते मला द्यायला सांगितलं. बरोबर की नाही मिसेस कोलते. तेव्हा कोलते म्हणते, हो ना, या डॉक्टरांनी हे सगळं मुद्दामून केलं आहे, जाणून बुजून केले. आकाश सर, तुम्हाला नाही माहिती. अहो, माझ्या नवऱ्याला नर्सला इंजेक्शन द्यायला सांगितलं, मॉनिटरसुद्धा बंद होता. हे सगळं त्यांच्यामुळे नाही झाले तर कुणामुळे झालं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही, डॉक्टर संकर्षण असे नाही आहेत, ते असं का करतील. कोलतेला मारून त्यांना काय मिळणार आहे, उलट त्यांच्या इथे इमेजला गाळबोटच लागणार आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, पण यांच्यासुद्धा बोलण्यात तथ्य आहे ना आकाश. अरे बरोबर बोलतायत त्या, इथे नर्सला कशाला इंजेक्शन द्यायला सांगायचं, आणि त्याचबरोबर मॉनिटर वगैरे बंद आहे की नाही ते डॉक्टरांनी चेक करायला नको का. तेव्हा इथे आता डॉक्टर संकर्षण हे असं करणार नाही, असं अथर्वसुद्धा म्हणत असतो. तेव्हा इथे कोलतेची बायको म्हणते, काहीही झालं ना तरीसुद्धा त्या डॉक्टर संकर्षणला शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोपर्यंत मी बॉडीसुद्धा ताब्यात घेणार नाही, असं तिने ठरवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी म्हणत असते, बघतोयस ना आकाश, अरे हे सगळं त्या संकर्षाने मुद्दामून केलं आहे, कारण तो आपला पेशंट आहे ना म्हणून, आपला माणूस आहे ना म्हणून. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आई हे काय बोलतेस तू, डॉक्टर संकर्षण खूप चांगले डॉक्टर आहेत, ते सगळं हे जाणून बुजून करतील असं मला तरी वाटत नाही. त्यांनी छान पद्धतीने ऑपरेट केलं होतं. ते सांगतसुद्धा होते की 12-13 तासामध्ये शुद्ध येईल म्हणून कोलतेला. ते असं काय करतील आणि त्यांना हे सगळं करून काय मिळणार काय. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश आता तूच विचार कर. हे बघ, कोलते हा आपला पेशंट आहे. त्याचा जो काही अपघात झाला तो आपल्या ऑफिसच्या वावरात झाला, बरोबर की नाही. मग जेव्हा आता लोकांना कळेल तेव्हा काय म्हणतील, आपल्या महाजनांची इज्जत जाईल ना, की ऑफिसमध्ये जाताना त्याचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणून. मग इमेज कुणाची डाऊन झाली, आपली इमेज डाऊन झाली ना. आणि मग संकर्षणला तर तेच हवं आहे. संकर्षणने सगळा राग काढला आहे त्या कोलतेवरती. अरे तुझा राग आहे ना, तो काढला त्या बिचाऱ्या कोलतेवरती, कारण तू क्षितिजाला घरी घेऊन आलास ना, आणि तू म्हणालास की भूमीलासुद्धा घेऊन जाईन म्हणून.
म्हणूनच त्याला राग आला असेल, तेव्हा त्याने तुझ्यावरती राग काढण्यासाठी कोलतेचा जीव घेतला. कारण तो आपला एम्प्लॉई आहे, त्याचा जीव गेला हे कळल्यानंतर लोक आपल्या कंपनीला ब्लेम करतील, आपली इज्जत जायला हवी, म्हणूनच त्याने हे सगळं मुद्दामून केलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ते गुंड लोक येतात. भूमी इथे संकर्षणला पाणी प्यायला देत असते आणि तेवढ्यातच ते गुंड लोक येतात आणि म्हणतात, हे काय केलं तुम्ही? आमच्या कोलतेला मारलं तुम्ही? आमच्या इथे माणसाला तुम्ही कसे काय मारू शकता? चुकीचं ऑपरेशन केलं त्याचं. तेव्हा भूमी म्हणते, एक एक मिनिट, कोण कोण आहात, कोण तुम्ही? सोडा त्यांना, सोडा. डॉक्टरांजवळ वागायची ही पद्धत असते का? त्यांनी काही केलेलं नाही आहे. तर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी दीपकसुद्धा आलेला असतो. भूमी इथे आता संकर्षणला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की प्लीज एक मिनिट ऐका, सोडा त्यांना तुम्ही. हे बघा, तुम्ही त्यांच्याबरोबर असं नाही वागू शकत. तेव्हा तो लोक इथे आता संकर्षणला धक्काबुक्की करतात, त्याला खूपच जास्त मारत असतात. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, एक एक मिनिट प्लीज, तुम्ही माझं ऐकून घ्या. मी व्यवस्थित ऑपरेशन केलं होतं, पण नंतरला काय झालं मला खरंच माहिती नाही आहे. तुम्ही माझ्यावरती हात उगारू शकत नाही. या वागण्याला काही अर्थ आहे का? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, प्लीज सोडा त्यांना, हे काय करताय तुम्ही? तेव्हा इथे तू जाणून बुजून कोलतेचा जीव घेतलास, मुद्दाम मारलंस का त्याला? का मारलंस तू त्याला? व्यवस्थित तुला ऑपरेशन करता आलं नाही का? तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, हे बघा, मी सांगतोय ना तुम्हाला, मी खरंच काही केलेलं नाही आहे. मी अगदी व्यवस्थित ऑपरेट केलं होतं, ऑपरेशन सक्सेसफुल झालं होतं. तेव्हा इथे भूमी आता संकर्षणला इथे प्रोटेक्ट करत असताना तिच्या डोक्यामध्येच आता हॉकी लागतो. तिला इथे जोरात हॉकी लागतो. तेव्हा संकर्षणला राग येतो आणि संकर्षण त्याच्यावरती जोरात ओरडतो. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये हॉकी घालायला जाणार तेवढ्यातच संकर्षणने आपला हात मध्ये आणलेला असतो. पण तेवढ्यातच इथे भूमीने तो हॉकी आपल्या हातात पकडलेला असतो. ते हॉकी स्टिक तिने असा घट्ट हातामध्ये पकडून ठेवलेला असतो आणि ती म्हणत असते, चला मागे व्हायचं, चला बास झालं आता, पुरे झालं, मागे व्हायचं. ही कुठली पद्धत आहे वागायची? डॉक्टर हे कोण असतात तुम्हाला माहिती नाही आहे का? त्यांच्याकडून चूक झाली असं वाटतंय तुम्हाला? ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर कुठल्या पेशंटचा जीव जातो? तेव्हा इथे काय घडलं आहे, नक्की काय नाही घडलं आहे, याची शहानिशा न करता तुम्ही डॉक्टरांवरती हात उगारता, याला काय अर्थ आहे? हे बघा, हा दंगा बंद करा. हे हॉस्पिटल आहे, इथे आजूबाजूला अनेक पेशंट आहेत जे इथे सिरियस आहेत. त्याच्यामुळे तुमच्या या दंगामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. कळतंय का तुम्हाला? चला मागे वा, चला. तेव्हा तो माणूस म्हणतो, जास्त शहाणपणा करू नकोस हा तू. तेव्हा भूमी म्हणते, मी शहाणपणा करते? मी तुला अक्कल शिकवते, कळते का तुला? चला तुम्ही सगळेजण मागे व्हा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. डॉक्टरांवरती हात उगारायची हिंमत कशी होते तुम्हाला खरं खोटं काय माहिती तरी आहे का? आला तिथे लगेच डॉक्टरांवरती हात उगारायला. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, सोडणार नाही याला, याने कोलतेचा जीव जाणून बुजून घेतलाय. तेव्हा भूमी म्हणते, तुला कसं माहिती? तुला काय माहिती आहे त्याबद्दल? गप्प बसायचा. तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त हॉस्पिटलचा स्टाफ आहे. सगळे दरवाजे बंद करायला सांगेन आणि त्या सगळ्यांना तुम्हाला मारायला सांगेन. मग ते सगळेजण मिळून तुमची काय हालत करतील ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. आणि मी एक फोन जर पोलीस स्टेशनला केला ना, तर आत्ताच्या आता इथे कितीतरी पोलीस येतील आणि तुम्हाला सगळ्यांना अरेस्ट करून घेऊन जातील. कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता मागे व्हायचं. डॉक्टर संकर्षण यांना हातसुद्धा लावायचा नाही आहे. त्यांची काही चूक नाही आहे. ते कुठल्याही माणसाचा जीव घेऊ शकत नाही, हे मला माहिती आहे. कळलं का तुम्हाला? असं जेव्हा भूमी म्हणत असते तेव्हा आकाश तिच्याकडे बघत असतो. त्यालासुद्धा खूप जास्त आश्चर्य वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता भूमी म्हणत असते की या सगळ्यामध्ये संकर्षणची काय चूक आहे? तेव्हा इथे रागिनी म्हणते, त्याचीच तर चूक आहे ना भूमी. अगं त्यानेच तर कोलतीला मारले, चुकीचं ऑपरेशन केलं. तेव्हा इथे भूमी म्हणते, डॉक्टर संकर्षण असं कधीच करू शकत नाही. ते कधीच एखाद्या पेशंटचा जीव घेऊ शकत नाही. आत्तापर्यंत एकसुद्धा पेशंट दगावला नाही आहे. बरोबर कोलतेच कसा काय दगावला? तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, बरोबर ग, तू तर त्याचीच बाजू घेशील ना. तू तर त्याच्या प्रेमात पडली आहेस ना, मग तू तर डॉक्टर संकर्षण याचीच बाजू घेणार. तेव्हा भूमी म्हणते, बाजू घ्यायचा प्रश्नच नाही आहे. इथे डॉक्टर संकर्षण निर्दोष आहेत आणि ते मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो ना भूमी, तुला माहिती आहे ना की डॉक्टर संकर्षण निर्दोष आहे, मग तसं सिद्ध कर ना. पुरावा आहे का तुझ्याकडे? हे सगळं तू बोलतेस त्याचा पुरावा आहे? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, तुला पुरावेच लागतात ना, मी देईन तुला पुरावा. डॉक्टर संकर्षण निर्दोष असल्याचे मी तुला सगळे पुरावे देईन
आणि ते सुद्धा लवकरात लवकर आणि हे सिद्ध करेन की डॉक्टर संकर्षण यांनी कुणाचाही जीव घेतलेला नाही आहे. तर तो जीव नक्की कुणी घेतला आहे ना, हे सुद्धा मी तुला लवकरात लवकर सांगेन, असं इथे भूमी आता आकाशला म्हणते आणि ती इथे डॉक्टर संकर्षण यांना लवकरच निर्दोष सिद्ध करणार असते.